नमस्कार, आज शिकणार आहोत घरगुती सामान्य व फेविकॉल बॉटलने सुंदर अशी रांगोळी। पूर्ण व्हिडिओ बघा, खूपच सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा। ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणते। हे बघा, मी असं बाउल किंवा गोल रिंग ठेवून गोल करून घेतलंय आणि त्याला डार्क करून घेतलंय आणि बोटाने बघा अशा पद्धतीने आपल्याला सरकत जायचं आहे। बघू शकता तुम्ही, हळूहळू व्यवस्थित आपल्याला अशी डिझाइन तयार करायची आहे। मी पहिले गोल रिंग ठेवून फेविकॉलच्या बॉटलने गोल अशी आखून घेतलंय आणि बोटाने डिझाइन। आणि हे बघा, मी छापा घेतलाय। पहिले हातावर घ्यायचा, नाहीतर गळतो। पहिले आपल्याला हातावरच छापा घ्यायचा आहे। बघा, खाली आणि वर, ह्या बाजूला अशा पद्धतीने चौकोनमध्ये, नंतर त्याच्या मध्ये टाकत जायचं आपल्याला। दोघं फ्लावरच्या मध्ये आणि दोघं फ्लावरच्या मध्ये अशा पद्धतीने मी फेविकॉलची बॉटल घेतली। बघू शकता, फ्लावरच्या वरती आपल्याला एक एक डॉट पाडून घ्यायचा आहे, म्हणजे पानाचा आकार चुकत नाही। व्यवस्थित एकसारखा आपल्याला अशा पद्धतीने वरती एक एक डॉट पाडून घ्यायचा आहे आणि पानांच्या मधून त्या डॉटला भिडवत जायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने पानांच्या मधून वरच्या डॉटला भिडवून, खालून पानांच्या मधून वरच्या डॉटला भिडवायचं आहे। हे बघा, आपल्या फ्लावरच्या मधून घ्यायचं आहे। दोन फ्लावरच्या मधून अशी रेष घ्यायची, अशा पद्धतीने वरच्या डॉटला पोचायचं आहे, म्हणजे आपला आकार चुकत नाही। अशा पद्धतीने खूपच सुंदर आणि इझी रांगोळी होणार आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशा पद्धतीने बघा, आपण सगळे पानांची डिझाइन काढून घेऊया। इझिली कोणालाही येईल एवढ्या सोप्या रांगोळ्या मी आणते। हे बघा, मी गोल चम्मच घेतला आहे, त्याच्याने आपण डबल रेषा करून घेणार आहोत। प्लास्टिकचा मी गोल चम्मच घेतला आहे। अशा पद्धतीने त्याला आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे। मी थोडं डार्क करून घेतलं, तर नंतर पानाच्या आकाराला मी डार्क करून घेतल्यानंतर आपल्याला प्लास्टिकच्या चम्मचने अशा पद्धतीने करून घ्यायचे। बघा, म्हणजे व्यवस्थित डबल बॉर्डर अशी दिसते। अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे करून घ्यायचे। इझिली कोणालाही येईल अशा रांगोळ्या आणते मी। पूर्ण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत आहे। हे बघा, मी गोल चम्मच घेतली, नंतर आपल्याला रेष ओढून थोडा डॉट सोडायचा आहे। बघा, 3 रेषा ओढून पुढे डॉट सोडत जायचं आहे। हे बघा, रेष ओढून डॉट सोडायचं आहे, रेष ओढून डॉट सोडायचं आहे, हे बघा, रेष ओढून पुढे डॉट सोडायचं आहे, रेष ओढून डॉट सोडायचं आहे। अशा पद्धतीने आपण सगळीकडे करून घेणार आहोत आणि बोटाने आपल्याला थोडं पंच करून घ्यायचं आहे, मध्ये आणि वरती आणि खालच्या 3 रेषाच्या खाली। अशा पद्धतीने इथेही करून घेणार आहोत। इंस्टाग्रामवर भी माझी ID आहे, JL रंगोली, नक्की पहा। माझे 4 चॅनल आहेत, JS रंगोली, JR रंगोली, JV रंगोली, JL रंगोली। नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यावर भी माझे शिकवण्याचे किंवा भरपूर व्हिडिओ आहेत। अशा पद्धतीने हे बघा, खूपच सुंदर होणार आहे आपली रांगोळी। आणि इथं आपल्याला छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, खूपच मिनी डॉट पाडून घेतले छोटे छोटे चुटकीने। इथंही आपल्याला छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने थोडे छोटे छोटे डॉट पाडायचे आपल्याला। व्यवस्थित शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आहेत, रेषा कशा ओढायच्या, डॉट कसे पाडायचे आणि चुटकी कशी धरायची, अशा पद्धतीने भरपूर व्हिडिओ आहेत माझे। म्हणून नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी नवीन खूप सारे व्हिडिओ आणणार आहे। कारण घरगुती सामान्य अगदी आपण सोप्यात सोपी पद्धतीने शिकू अशा रांगोळ्या आणणार आहे। अगदी ज्याला रांगोळी येतच नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते।
हे बघा छोटे छोटे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे अशा पद्धतीने. थोडे मी त्यालाही डार्क डॉट टाकून घेतले. हे बघा हातावर घ्यायचं. पहिले आपल्याला छापा आणायचा आहे. दिवाळीच्या टायमाला 20 ते 30 रुपयाला छापा मिळतो. पहिले हातावर आपल्याला छापा घ्यायचा आहे, नाहीतर गळतो तो छापा. आणि हे बघा अशा पद्धतीने फेविकॉलच्या बॉटलमध्ये मिनी रांगोळी भरून अशी डिझाईन तयार करते. बघू शकता तुम्ही. खूपच यूजफुल बॉटल आहे. फेविकॉलची बॉटल नक्की यूज करा. फेविकॉलची बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि सुकवून घ्यायची आहे आणि रांगोळी गाळून भरायची आहे, नाही तर गळत नाही. आणि त्याचा वरचा टोक आपल्याला थोडा पॉइंट कट करायचा आहे. अशा पद्धतीने सुंदर सुंदर तुम्ही ही रांगोळ्या काढू शकाल. खूपच इझिली आपण फेविकॉलच्या बॉटलने रांगोळ्या काढू शकतो. यूजफुल बॉटल आहे आणि मी बेसिक पद्धतीने शिकवते. पूर्ण व्हिडिओ बघत जा सोप्यात सोपी पद्धतीने. हे बघा इथंही आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे. नक्कीच ट्राय करा फेविकॉलची बॉटल. इथंही 2-2 रेषा आणि डॉट सोडायचे. इथंही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि इथंही 2 रेषा आणि पुढे डॉट सोडायचे अशा पद्धतीने. तोही व्हिडिओ टाकलेला आहे मी. फेविकॉलची बॉटल कशी यूज करायची तोही नक्कीच तुम्ही बघा. कारण कशी भरायची व कसं ट्राय करायचं फेविकॉलच्या बॉटलने तोही व्हिडिओ आहे माझा. भरपूर व्हिडिओ शिकवण्याचे. अशा पद्धतीने आपण सगळीकडे करून घेणार आहोत डिझाईन. एका ताईची कमेंट होती की फेविकॉल बॉटल कशी यूज करायची, तर मी तोही व्हिडिओ टाकला आहे. नक्की पहा. कारण मी वेगवेगळे प्रकाराचे व्हिडिओ आणते. हे बघा बोटाने असं करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित सगळीकडं. आणि एक एक डॉट त्याच्याही खाली आपल्याला फ्लावरच्या खाली टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही म्हणून खूपच इझिली मी शिकवण्याचे व्हिडिओ आणते. तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. इथंही आपल्याला 3-3 डॉट पाडून घ्यायचे आहे. कारण मी बेसिक पद्धतीने व्हिडिओ आणते, बेसिक पद्धतीने शिकवते. अशा पद्धतीने 3-3 डॉट आपल्याला पाडून घ्यायचे आहेत बघा. गोल चम्मचने आपल्याला थोडं थोडं दाबून घ्यायचं अशा पद्धतीने डॉट. मी गोल बघा प्लास्टिकचा चम्मचही यूज केला, रिंग ही यूज केली. कुठलीही रिंग किंवा आपल्याला प्लास्टिकची रिंग किंवा आपली घरात प्लेट असेल त्याच्यानेही गोल आपण आधी ठेवून घ्यायचं आहे. आणि फेविकॉलची बॉटल ही मी तुम्हाला सांगितली कशी यूज करायची. फेविकॉलची बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, रांगोळी गाळून भरायची आहे आणि वरचा टोक थोडा कट करायचा आहे. रांगोळी गाळली नाही तर फेविकॉलच्या बॉटलने गळत नाही. बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली. हे बघा प्लास्टिकचा चम्मच वापरला आहे मी. हे बघा हासाचाही वापरला आहे मी. तुम्हाला दाखवते. ही फेविकॉलची बॉटल ही दाखवते. नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा रिंग ही वापरली आहे. अशा पद्धतीने माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट करून सांगा. कारण तुमच्यासाठी मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हालाही नक्की